बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। नाशिकमध्ये झालेल्या जीएसटी गुप्तचर विभागाच्या धाडीत मोठं घबाड सापडलंय। काल नाशिक रोड भागात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंताच्या घरी जीएसटी विभागाच्या गुप्तचर खात्याकडनं छापेमारी झाली होती। या छापेमारीत या तरुणाकडनं मोठ्या प्रमाणात रोकड अधिकाऱ्यांनी जप्त केली। श्रीकांत परे या संशयित युवकाच्या घरी छापेमारी झाली। जीएसटी विभागाचा कर चुकवल्याचा संशय या अधिकाऱ्यांना होता आणि याच संशय प्रकरणी छापेमारी केली असता करोडो रुपयांची रोकड या संशयिताकडे सापडल्याची माहिती मिळाली आहे। 2 पेट्या भरून रोकड या युवकाकडे सापडल्याची माहिती मिळाली। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं। लक्ष्मण, कोण आहे हा युवक? श्वेता, नाशिक रोड परिसरामध्ये काल जीएसटीच्या गुप्तचर विभागानं छापा मारलेला होता। नाशिक रोड परिसरामध्ये एका भाड्याच्या खोलीमध्ये श्रीकांत परे नामक हा युवक जो आहे तो राहत होता। तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती होती आणि त्याच्यासोबत काही मुली आणि काही मुलं देखील त्या ठिकाणी राहत होते। मात्र या सगळ्या मुलांच्या एकूणच वावरावरती वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात होते। त्यांच्या अंगावरती मोठ्या प्रमाणात सोन्याच्या चैन, अंगठ्या असं सगळं असायचं असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। आणि त्यातच काल जीएसटीच्या एका पथकानं सकाळी 8 वाजता त्यांच्या घरावरती छापा मारला आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला त्यांची झडती घेतली त्यावेळेला त्यांच्या घरामधून कोट्यवधी रुपयांची रोकड, एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसं जी आहे ती देखील पोलिसांना आणि जीएसटीच्या या पथकाला मिळून आलेली आहे। या प्रकरणी नाशिक पोलिसांमध्ये रिव्हॉल्वर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर जी रक्कम सापडलेली आहे ती मात्र जीएसटीच्या पथकानं ताब्यात घेतलेली आहे। ही रक्कम कशासाठी होती, कुठून आली होती, याचा सगळा तपास जो आहे तो आता जीएसटीच्या पथकाकडनं केला जातोय। मात्र या सगळ्यामध्ये संशयित हा श्रीकांत परे नामक जो आहे तो ऑनलाईन गेमिंग ऍप विकताना बनावट पावत्यांद्वारे कर चुकवेगिरी करत असल्याची माहिती जी आहे ती या विभागाला होती आणि त्यातून ही छापेमारी करण्यात आलेली होती। जीएसटीच्या इंटेलिजन्स विभाग जो आहे त्यांना ही गुप्त माहिती मिळाली होती। त्यांनी ही नाशिकमध्ये येऊन कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये एक कोट्यवधी रुपयांचं घबाड जीएसटीच्या गुप्तचर यंत्रणेच्या हातामध्ये लागलेलं आहे। लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी।